ह्या दिवसातल्या भाज्या कशा एकदम ताज्या आणखीन हिरव्यागार असतात. आज आपण वाटाणा आणखीन मेथीची मिक्स भाजी बनवूया. आधी आपल्याला मेथी खुडून घ्यायची आहे. मेथीचे आपल्याला पानं घ्यायचे आहेत, देठ घ्यायचे नाहीत. हे बघा एवढे कवळे पानं आहेत ना तेवढेच घ्यायचे आहेत. अशी आपण भाजी घेतो तेव्हा अशी लाल पाकाची बघून घ्यायची. ही भाजी जास्त कडू नसते. या दिवसामध्ये भरपूर मेथी असते तेव्हा आपल्याला शोधून घ्यायला काय हरकत नाही. भाजीबरोबर पुढचा कवळा शेंडा घेतला तरी आपल्याला चालणार आहे. आता मेथीचं सीझन आहे म्हणून भाज्या स्वस्त आहेत. आणखीन थोडे दिवस गेले की हीच भाजीची जुडी आपल्याला 40-45 रुपयाला भेटते. आपण मेथीची कवळी पानं घेतलेत. ही राहिलेली भाजी आहे ती पण आपल्याला खुडून घ्यायची आहे. आपण बाजारात जाऊन पाल्याच्या भाज्या घेतो तेव्हा चांगली भाजी कशी बघायची. ही बघा, ही भाजी शेतातली आहे. या भाजीची मुळं लाल आहेत पण मुळाला अजिबात माती नाही. अशी भाजी बघून घ्यायची. आपल्याला मेथीची पूर्ण जोडी लागणार नाही, अर्धीच भाजी घ्यायची आहे. आपल्याला जेव्हा मेथीचे पराठे बनवायचे असतील तेव्हा अशी भाजी घेऊन बनवायचे. ही भाजी कमी कडू असते. आपली मेथीची भाजी खुडून झाले. आपल्याला कोथिंबीरचे देठ लागणार आहे ते काढून घेऊयात. आपल्याला कोथिंबीरचे कवळे देठ आहेत तेवढे घ्यायचे. असे कवळे देठ आहेत तेवढेच काढून घ्यायचे. आपल्याला एवढे कोथिंबीरचे देठ बस झाले. वाटाणा सोलायला घेऊया. कोथिंबीरचे देठ आपल्याला मसाल्यासाठी लागले. धुवून पुसून ठेवते. मसाल्यात घालायचे आहेत आपल्याला हे देठ. वाटाण्याच्या शेंगा एकदम हिरव्यागार आणि भरलेल्या आहेत. ती एका शेंगेमध्ये किती वाटाणे आहेत. सर्व भाज्यांमध्ये वाटाणा सोलून पटकन होतो, अजिबात वेळ लागत नाही. काय टी व्ही बघायला बसलं किंवा बोलता बोलता पण आपण वाटाणा साफ करू शकतो. ह्या वाटाण्याच्या शेंगा जून आहेत. हे बघा, ह्या नाही घ्यायच्या आपल्याला. कवळे शेंगेतले वाटाणे आहेत तेवढे काढून घेऊया. ते शेंगा जून आहेत ना, वाटाणे शिजायला वेळ लागेल. आपण वेगळी कोणती भाजी करूया त्याच्यामध्ये तो वाटाणा घालायचा. बघा, बोलता बोलता आपला वाटाणा सोलून झाला. भाजीसाठी मसाला लागणार आहे. मसाला तयार करूया. भाजीच्या मसाल्यासाठी 1 चमचा सफेद तीळ आपण आधी थोडे भाजून घेऊया. अर्धा चमचा धने घालायचे. अर्धा चमचा बडीशोप घालूया. मसाला आपल्याला बारीक गॅसवर भाजायचा आहे. 1 चमचा डाळवं घालणार आहोत. डाळवं नसेल 1 चमचा खसखस घातली तरी पण चालेल. कोथिंबीरचे देठ घालूया. मसाला भाजला आहे, गॅस बंद करायचा आहे. 2 मिनटं मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला एका प्लेटमध्ये काढते म्हणजे लवकर थंड होईल. मसाला थंड झाला आहे, वाटून घेऊया. वा, आपल्या मसाल्याचा सुगंध एकदम छान येतो आहे. आपण मसाला बघूया. मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. मसाला आपण एकदम बारीक वाटला आहे. मसाला बाजूला ठेवते. भाजीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण सोलूया. हल्ली बाजारात नवीन लसूण येतो. थोडा दिवस ठेवला लगेच उगवतो तो. उगवलेला लसूण बाजूला ठेवूयात. लसणीच्या पाकळ्या अशा फोडून घेतल्या ना म्हणजे पटकन सोलून होतात. आपण मेथीची भाजी धुवून घेतली ना म्हणजे अशी चाळणीत ठेवून पाणी काढायचं. जेव्हा आपण भाजी फोडणीला घालतो तेव्हा तेल अंगावर उडत नाही. चला, भाजीची सर्व तयारी करून झाले. भाजी फोडणीला घालूयात. आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. लसूण फोडणीसाठी घालूया. लसूण जास्त घ्यायचं आहे. धुवून घेतलेली मेथी घालूया. भाजीमध्ये चिमूटभर मीठ घालते. एकदम थोडं मीठ घातलं आहे. मेथी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे. 2 मिनटं तेलावर परतून घ्यायची. मेथी झाले. फोडणीसाठी अर्धा चमचा राई घेतले. चिमूटभर शहाजिरं घालायचं आहे. राई आपल्याला तेलावर चांगली फुलवून घ्यायची आहे म्हणजे राईची चव लागते. राई फुलले. आता मसाले घालूयात. अर्धा चमचा मिरची आणखीन लसूण वाटले ती घालून घेते. 1 चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा पावभाजीचा मसाला, 1 चमचा बेडकी मिरचीची पावडर, 2 चमचा आपण भाजीसाठी मसाला तयार केला आहे तो घालूयात. मसाले आपल्याला तेलावर परतून घ्यायचे. फोडणीमध्ये धुवून घेतलेले वाटाणे घालूया. वाटाणे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. गॅस आपण बारीक ठेवला आहे. भाजीमध्ये 1 वाटी गरम पाणी घालणार आहोत. पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. वाटाण्यामध्ये शिजवून घेतलेली मेथी घालते. मेथी वाटाणा चांगलं परतून घ्यायचं आहे. भाजीला आपण झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेऊया. आपण भाजी झाकून ठेवली होती त्याला 5 मिनटं झाले. भाजी बघूया. भाजी आपल्याला बघूनच कळते किती चांगली झाली. अशी एक चांगली भाजी बनवली ना मग आपल्याला आमटी वरण बनवायची काय गरज नाही. त्या भाजीबरोबर जेवू शकतो. आपण आधी मेथी शिजवून घेतले. वाटाणे शिजलेत का बघूया. वाटाणा अजून शिजला नाही. वाटाण्याला 1 वाफ काढावी लागणार आहे आपल्याला. बघा, आपली भाजी किती चांगली दिसते. बघूनच मन भरतं. खायच्या आधीच कळतं आपल्याला भाजी कशी झाली. आपण भाजीमध्ये 1 वाटी पाणी घातले. भाजी थोडी पातळ करायची असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं. आपली भाजी बनवून झाले. ज्वारीची भाकरी टाकायला घेऊया. ही बघा, गरम गरम पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. आज भाकरी टाकताना आपण व्हिडिओ बनवला नाही. याआधी भाकरी बनवून दाखवले. अशी भाकरी बनवायची म्हणजे दिवसभर मऊ लुसलुशीत राहते.
आपलं जेवण झालं आहे, वाढून घेऊयात. आणखीन भाकरीबरोबर खाण्यासाठी कांद्याच्या बाजूला मीठ ठेवूयात. मेथी आणि वाटाण्याची चमचमीत अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशी भाजी बनवून बघा, तुम्हाला आवडेल. भाजी कशी झाली आपण खाऊन बघूयात. भाजी एकदम चांगली झाली, चविष्ट. आपण मेथी आणखीन वाटाण्याच्या भाजीसाठी एक मसाला तयार केला. त्या मसाल्यामुळे भाजीला चव चांगले आले. तर कोणत्या भाज्या बनवायच्या असतील त्या भाजीसाठी जो मसाला लागतो तो बनवून भाज्या बनवायच्या. आपण जी भाजी बनवतो त्या भाजीला मसाल्यामुळे चव येते. मग आपण कोणती भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी कोणता मसाला लागेल तो आधी बनवून घ्यायचा, नंतर भाज्या बनवायच्या. आता आपण भाजीसाठी मसाला केला, तो हवाबंद डब्यात भरून ठेवला किंवा एखाद्या बरणीमध्ये तर बराच दिवस टिकतो, अजिबात खराब होत नाही. तर आपण काय सर्व सुके मसाले भाजले होते, त्याच्यात कोथिंबीरचे देठ टाकले, ते पण भाजून घेतले होते आणि ते वाटताना पूर्ण सुके झाले, त्याच्यामुळे आपला मसाला काही खराब होणार नाही. आता आपण मेथी आणखीन वाटाण्याच्या भाजीसाठी जो मसाला तयार केला आहे तो गवार किंवा वांग्याच्या भाजीला घातला तरी भाजी चांगली होते. चला तर मग तुम्ही पण असे चांगल्या भाज्या बनवा, कशा झाल्या मला सांगा.